रक्षाबंधन जवळ आलेलं आहे. रक्षाबंधनसाठी खास आपण हातानं तयार केलेली राखी. तर राखी बनवण्यासाठी लागणारं साहित्य 0.5 mm मोती, मोरपंख, 0 mm गोल्डन बीड्स, गोल्डन मनी, व्हाईट कलरचे 4 मनी, नंतर रेड कलरचे 2 क्रिस्टल, त्यानंतर कटर वायर हे घ्यायचं आणि ही आहे 20 गेजची वायर, ही आहे 0.3 गेजची वायर आणि त्यानंतर घेतलेला आहे दोरा. मी लाल, पिवळा, रेड, येलो घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रीन कोणता पण घेऊ शकता. त्यानंतर मी 0.3ची वायर कट करून घेणार आहे बेस बनवण्यासाठी. वायर कट करून घेतल्यानंतर त्यामध्ये व्हाईट कलरचा मोती ॲड करायचा. त्याला खालून थोडासा पिळा करून घ्यायचा जेणेकरून तो मोती खाली पडला नाही पाहिजे. त्यामध्ये एक व्हाईट कलरचा मोती टाकल्यानंतर त्यामध्ये गोल्डन कलरचा टाकायचा आणि जसं व्हिडिओमध्ये बघितलं त्याप्रमाणे तो परत रिटर्न व्हाईट कलरच्या मोत्यामधून बाहेर काढायचा. अशा प्रकारे तुम्ही डबल तीच प्रोसेस करायची. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे व्हाईट कलरचा मोती, गोल्डन कलरचा मोती, परत रिटर्न ती वायर व्हाईट कलरच्या मोत्यातून बाहेर काढायची. परत तीच प्रोसेस, व्हाईट कलरचा मोती, नंतर गोल्डन कलरचा मोती, परत ती वायर व्हाईट कलरच्या मोत्यामधून बाहेर काढायची. अशी ही रिपीट प्रोसेस 9 मोती होऊन घेईपर्यंत करायची. जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे बघा. अशा प्रकारे ते असं गोल आकार येईपर्यंत, म्हणजे आपल्या मोत्याला एक गोल आकार आला पाहिजे किंवा आपल्या मोती पूर्ण त्या मण्याने गुंडाळला पाहिजे इतके मोती. जो आपला आपण कोणतं पण घेणार असन, आता मी इथं मोरपंखाचा घेतलेला आहे, जो तो पूर्ण त्याच्यामध्ये बसल एवढं प्रमाणामध्ये इथे मी सगळे. आणि आता हे पूर्ण होऊन झाल्यानंतर शेवटचा मोती आणि पहिला मोती एकमेकाला गुंडाळून त्याचं गोल असं सर्कल तयार करून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं. नंतर ते मोरपंखाला फिट्ट करून घ्यायचं. मोरपंखाला होल असते 2 मणी आणि ते मोरपंखाला जे एक होल असतं त्या होलमध्ये 2 मणी आणि त्या मोरपंखाच्या होलमध्ये असं गुंडाळून ते एकदम फिटिंगमध्ये करून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात 2 मणी, त्या 2 मण्यामध्ये आणि मोत्यामध्ये टाकून हे पूर्ण असं मी फिट्ट करून घेणार आहे. नंतर ही जी वायर असते ती वायर टोचू नाही, कुठं शिल्लक राहू नाही किंवा ह्याची पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. परत ती वायर शेवटच्या टोकाला वरी काढायची. नंतर ती थोडीशी अशी प्रेस करून घ्यायची. छान असा आपला राखीचा मोरपंखाचा बेस फ्लावर तयार झालेला आहे. त्यानंतर ही जी वायर आहे ती मी इथं 18 गेजची घेतली, पण 18 गेजची वायर घेऊ नका कारण की ती खूप कठीण जाते. त्याचा बेस लवकर, म्हणजे ती पिळा टाकायला म्हणलं ना थोडंसं कठीण जातं. पण 20 गेजची 22 गेजची अशी घेतली तरी फायद्यात पडते कारण त्याचा लवकर बेस तयार होतो. तर ह्याला मला थोडंसं जास्तच वेळ लागला, त्यामुळं मी सांगितलं की तर 22 गेजची घेतली तरी जमते. परत मला ते थोडंसं चुकलं, मी दुसरी इथं घेतलं आणि दुसऱ्या वायरचा बेस बनवला, बेस तयार केला. अशा प्रकारे मी जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या प्रकारे मी ह्याला एक थोडासा आकार देऊन घेणार आहे, बेस बनवून घेणार आहे. आणि त्यावर हे फ्लावर मोतीचं जे फ्लावर तयार केलेलं आहे त्या बेसवर मी हे दुसऱ्या 0.3च्या वायरनं ते फिट्ट करून घेणार आहे. व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसं फिट्ट करून घेते. अगदी ते व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचं. पूर्ण ते बेसला हा मोरपंखाचं फ्लावर व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचं जेणेकरून ते निसटलं न पाहिजे, इकडलं तिकडं सरकलं न पाहिजे. अशा पद्धतीनं ते मी करून घेतलं. आणि परत कधी हे वायर थोडंसं राहिलं ते इकडून तिकडं त्या
त्याला ते पकडीनं किंवा ह्यानंच ते सारावं लागतं, असं हातानं अजिबात निघत नाही. आणि राहिलेलं वायर वरच्या साईडला घेऊन त्याला प्रेस करायचं, जेणेकरून ते वायर टोचू नये याची काळजी जास्त घेतली पाहिजे. आणि नंतर शेवटी हे ज्या शेवटी दोन इकडं टोकं होते तारेचे, त्याला पण छान असा एक लुक देऊन घ्यायचा, असा गोल आकारमध्ये, गोल कडीसारखा. नंतर हे जे आपण दोरा घेतला होता लाल पिवळाचा धागा, तो आपण व्यवस्थित असा त्या जो आपण गोल करून घेतलेला असतो साखळीसारखं, त्यामधून हा व्यवस्थित असा प्रकारे काढून घ्यायचा आणि त्याला अशी गाठ देऊन घ्यायची. म्हणजे 2 पदरी धागा करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा 2 पदरी घालायचा आणि त्याला अशी गाठ द्यायची. व्हिडिओमध्ये दिसतंय तशी गाठ देऊन घ्यायची. त्यानंतर ह्याच्यामध्ये हे व्हाईट कलरचे मणी ॲड करायचे. हा अगोदर एक मणी ॲड करायचा, त्यानंतर रेड कलरचा मणी ॲड करायचा आणि त्यानंतर परत व्हाईट कलरचा मणी ॲड करायचा. आणि शेवटी जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे करायचं. हे सुईनं होऊ शकता. परत दुसऱ्या साईडनं पण तसंच. आणि शेवटी गाठ देऊन घ्यायची, एक तिथं गाठ देऊन घ्यायची, जेणेकरून मणी बाहेर पडणार नाही, निघणार नाही. आणि दोन्ही साईडनं पण अशा प्रकारे बांधून घ्यायचं. आपली छान अशी सुंदर अशी राखी तयार झालेली आहे. आवडली तर लाईक करा विसरू नका. आणि राखी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. सुंदर अशी आपली राखी बनून तयार आहे.